आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी शरद पवार गटाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत 5 उमेदवारांची नावे आहेत। या घोषणेनंतर लगेचच अजित पवार गटानेही लोकसभा उमेदवाराची यादी जाहीर केली आहे। बारामती लोकसभेची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली। त्यामुळे आता बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे। बारामती मतदारसंघामधून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे। सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता होम ग्राउंडवरच पवार घराण्यात लढत होणार आहे। अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता नणंद आणि भाऊजाईची लढत पाहण्यास मिळणार आहे। तर दुसरीकडे अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे। निलेश लंकेंनी शुक्रवारीच अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे। त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाही दिला आहे। त्यामुळे आज दुसऱ्याच दिवशी यादीमध्ये निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। शरद पवार गटाकडून लोकसभेचे 5 उमेदवार घोषित। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शनिवारी लोकसभेच्या 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली। त्यानुसार शरद पवार गटाने वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे। शरद पवार गटाने उमेदवार घोषित करताच काही वेळातच सुनील तटकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, बारामती।